श्री वरदराजाचार्य द्वारा रचित लघु सिद्धांत कौमुद्या अस्माकं विचारः प्रचलन्नस्ति। लघु सिद्धांत कौमुदीच्या हलंत स्त्रीलिंग या प्रकरणाचा विचार आपण केला। आता हलंत नपुंसकलिंग या प्रकरणाच्या विचाराकरिता आपण आरंभ करणार आहोत। यामध्ये पहिला आपल्याला शब्द कोणता दिला? स्वनटू। शब्द कोणता आहे? स्वनटू। तरी शोभन सुंदर बैल आहे ज्या कुलामध्ये त्या कुलाला म्हणतात स्वनटू। म्हणजे सुंदर बैलावालं कुल। स्वनटूचा अर्थ सुंदर बैलावालं कुल। ज्या कुळात सुंदर सुंदर श्रेष्ठ चांगले बैल आहेत असं कुळ स्वनटू। आता स्वनटू याची प्रातिपदिक संज्ञा झाल्यानंतर ज्ञा प्रातिपदिका सगळे ज्ञा प्रातिपदिका या सूत्राने स्व इत्यादी प्रत्यय होता। एकत्र लोकशायाम स्वनडोधनम स्व इत्यादि। अस्याम् अवस्थायाम् एकं विशिष्टं सूत्रं प्रवर्तते स्वमोर नपुंसकः। तत्र आदरेव नपुंसकलिङ्गस्य प्रथम पंक्ति अस्ति स्वमोर नपुंसकः, है ना? स्वमोर नपुंसकः च, है ना? इति सूत्रेण सु इत्यस्य अथ च अम इत्यस्य लुक् भवति। सु इत्यस्य लुकि जाते स्वनडुः इति भवति। अस्याम् अवस्थायां प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणं काय? प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणं या सूत्राने याला प्रत्ययांत मानून याची पदसंज्ञा होते। पदसंज्ञा झाल्यावर पुन्हा एक सूत्र येतं इथे द करण्याकरिता, कारण की ह आहे अनग्र आहे वसु श्रवसु ध्वंस की ध्वंसना ध्वहाम या सूत्राने हच्या ठिकाणी द आदेश होतो तेव्हा स्वनद्युद पावसाने इत्यादी करून स्वनद्युद। बाकी आता पुढे गेला स्वनद्युद इथं काही आम होणार नाही चतुर्ण डोहराम या सूत्रानं, कारण की सर्वनाम स्थान प्रत्यय
नपुंसकात बस प्रथमेचं बहुवचन आणि द्वितीयेचं बहुवचन यांचे सर्वनामस्थान संज्ञा होते. श्री सर्वनामस्थानम या सूत्राने. बाकीकडे कुठे सर्वनामस्थानाला म्हणून जे जे कार्य होतात ते कार्य या ठिकाणी होणार नाही. हे बन द्विवचनात सुद्धा स्वनडुह धन औ स्वनडुह प्रथम आणि द्वितीय बनले रे बनले तृतीय पासून पुल्लिंगाप्रमाणे आहे. बस आता आपल्याला प्रथमेचं बहुवचन बनायचं आहे. स्वनडुह धन जस. जसच्या ठिकाणी जस शशोशी या सूत्राने श्री आदेश. श्री सर्वनामस्थानम यानं काय होतं? जस जस शशोशी. जस नाही जस 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 शशोशी. आता जस जस शशोस या सूत्राने जसच्या ठिकाणी शी होतं. शीचा ये राहतं. शी सर्वनामस्थानम या सूत्राने सर्वनामस्थान संज्ञा झाल्यावर आता स्वन डोह ई या अवस्थेत सर्वनामस्थानाला मानून काम करणार काय आता एक सूत्र. ते सूत्र म्हणजे कंटा पहा आपल्याला चतुरन दोहो राम चतुरन दोहो रामदात्त या सूत्राने काय सांगतात? सर्वनामस्थान पुढे असेल तर चतुर आणि अनडूह यांना काम आगम काय होणार? स्वन दोह धनई. या स्थितीमध्ये काय होणार? अनागम है ना. या स्थिती झाली. या स्थितीमध्ये चतुर्णडोह झाला. आता इथे नुम आगम करणार सूत्र आता आपल्याला कोणतं आहे? तसं सावनडोह होतं पण ते आता लागणार नाही. मग कोणतं येणार? नपुंसकस्य झलचः. नपुंसकस्य झलचः. जलंत आणि अजंत शब्दाला नोम आगम होतो. हे लक्षात ठेवा. सर्वनाम सांगायचं. अरे ते आता ह्याला हे कसं आहे? ह जलंत आहे. जलमध्ये ह येतो है ना. शशकार हल. नोम आगम झाल्यावर या आच्या पुढे विरचन त्यात परह या सूत्रानं नोम आगम होईल. मग काय झालं? स्वनडू आ न ह है ना. अशी स्थिती झाली. या स्थितीमध्ये अगोदर या ठिकाणी एक यणची हे सूत्र आहे. एका स्थाने यणच्या घरचे संहिता हच अग्रे असते. उकारस्य स्थाने यन भवति. अग्रे असते तरी अनड है ना. अनड अनड वा न अग्रे ह ई
नकारस्य एकं सूत्रं नश्च पदान्तस्य जली या सूत्राने अनुस्वार होतो. काय होतं? स्वनड वाही. चला आता प्रथमा जशी तसेच द्वितीय. चला स्वनड स्वनड ही स्वनडवाही प्रथमा स्वनड स्वनड स्वनडवाही द्वितीया. बाकी सगळं पुल्लिंगाप्रमाणे. स्वनडोहा स्वनडुभ्यां स्वनडुभ्यी तृतीया स्वनडुभे स्वनडुभ्यां स्वनडुभ्य चतुर्थी स्वनडुः स्वनडुभ्यां स्वनडुभ्य पंचमी स्वनडुः स्वनडुः स्वनडुहां षष्ठी स्वनडुही स्वनडुः स्वनडुत्सु सप्तमी. हे स्वनडु हे स्वनडुही हे स्वनडवाही संबोधन. ठीक ना. या प्रकारे म्हणजे प्रथमा द्वितीय आणि संबोधन एकसारखं, त्यात बदल नाही. त्यानंतर आपल्याला दुसरा शब्द येतो वार. वार म्हणजे पाणी. वार शब्दाचा अर्थ काय आहे? पाणी. पाणी. तसा वारी शब्दाचा अर्थ पाणी आहे, तसं वार याचा आहे पाणी आहे. मग आता वार तर वार धन सोम सुइत्यस्य समोर समोर नपुंसकाच किस नपुंसकात है ना. या सूत्राने सुचालो आणि सचा खरवस्थानयोर विसर्जनीय. या सूत्राने विसर्ग झाल्यावर प्रथम एक वचन काय झालं? वार. द्विवचनामध्ये आपल्याला माहिती आहे नपुंसकात काय आदेश होतो? शी. काय आदेश होतो? कोणता सुद्धा नपुंसकात है ना. वार धन औ नपुंसकात च. या सूत्राने शी आदेश झाला होता वार ई बरोबर वारी. आणि बहुवचनात जशः शी याला काय होतं? शी याचा अर्थ ई जश शशी. मग काय होतं? वार ई जोडून द्या वारी. वाहा वारी वारी प्रथमा वाहा वारी वारी द्वितीया वारा वन ताय वारी. वारा वारभ्याम वारी द्वितीया वारे वारभ्यां वारभ्य चतुर्थी वारः वारभ्यां वारभ्य पंचमी वारः वारो वारां षष्ठी वारी वारो वारिषु सप्तमी हे वारी संबोधन. या प्रकारे या शब्दाचा विचार झाला. तत्पश्चात पुढचा शब्द आहे किम चतुर. चतुर म्हणजे चार. हे बांधा. मग आता चार संख्यावाचक शब्द. हा शब्द तीनही लिंगात चालतो. पुल्लिंगात आपण पाहिला चत्वारः चतुरः चतुर्भिः चतुर्भ्यः चतुर्भ्यः चतुर्णां चतुर्षु. स्त्रीलिंगातही आपण काल पाहिला चतस्रः चतस्रः चतस्रुभिः चतस्रुभ्यः चतस्रुभ्यः चतस्रूणां चतस्रुषु.
है ना. यानंतर दुसरा आता आज नपुंसकलिंगात चालवायचा आहे. हा शब्द केवळ चालतो म्हणजे आपल्याला एक वचन बनला ना तर सगळं काम झालं. बहुवचनात जसच्या ठिकाणी शी आला झाला चतुर्धा नाही. शी याची सर्वनाम स्थान संज्ञा होते. काय होत? शीची सर्वनाम स्थान संज्ञा होते. म्हणून या ठिकाणी चतुरन दुहोरानुदात्त या सूत्राने आमागम तो उच्चार नंतर आम होईल. मग काय होईल? चतुर आ र आणि एको यणाची ना उच्चार ठिकाणी काय होणार? यण आदेश व होईल. तर काय रूप होईल? चत्वारी. प्रथमा जसे चत्वारी, द्वितीय चत्वारी, तृतीय बाकी सगळं पुल्लिंगाप्रमाणे. चतुर्भिः चतुर्भ्यः चतुर्भ्यः चतुर्णाम चतुर्षु. सप्तमी जर बोलायचं झालं ना मग असं बोलायचं चत्वारी प्रथमा चत्वारी द्वितीय चतुर्भिः तृतीय चतुर्भ्यः चतुर्थी चतुर्भ्यः पंचमी चतुर्णाम षष्ठी चतुर्षु सप्तमी. या प्रकारे यांची रूप होतात. अच्छा, आता यानंतर आपलं सर्वनाम आहे किम. किम अर्थात कोण? कोण? तरी या ठिकाणी आता पहा किम झालं. किम आहे सुवाल. किम सुवाल्यानंतर लगेच समोर नपुंसकाच्या या सूत्राने समोर नपुंसकाच्या या सूत्राने सुचा लुक होतो. लुक झाला रे झाला त्या लुकला मागे काही काम. मग इथे किमह कह या सूत्राने क आदेश होणार नाही. केवळ प्रथमेचे एक वचन किमच झालं. आणि जेव्हा किम झाला औ प्रत्यय पुढे आला तेव्हा पहिलं सूत्र किमह कह या सूत्राने क आदेश आणि औच्या ठिकाणी ही झाला. हा गुण झाला किम के आणि बहुवचन तसा आता काय होणार? क जशोई अनंतर इथं नपुन सकास्य जलचः या सूत्राने काय होणार? नून आगम त्रिकन ही आणि या अवस्थेत त्याला दीर्घ करणार पण स्वादेश सर्वनाम नाही सर्वनाम स्थाने संबद्ध या सूत्राने काय होणार? दीर्घ तर काय होणार? काने. प्रथमाही असेल द्वितीयही असेल. किम के काने प्रथमा किम के काने द्वितीया तृतीयापासून पुल्लिंगाप्रमाणे केन काभ्यां कै तृतीया तस्मै काभ्यां केभ्यः चतुर्थी तस्मात् काभ्यां केभ्यः पंचमी तस्य तयोः केषां षष्ठी तस्मिन् तयोः केषु सप्तमी. यानंतर आपल्याला दुसरं पद काय आहे? इदम सर्वनाम. जे थोडा समय घालणारा सर्वनाम. आणखी एक काय? हा इदम म्हणजे हे. नपुंसकलिंगात इदम यापुढे स्व आला. सुचा समोर नपुंसकाक्ष या सूत्रानं लोप झाला
तेव्हा इदम हे एक वचन पूर्ण झालं. इथं काही बदल होत नाही. द्विवचनामध्ये आता इदम धन औ आल्यावर या ठिकाणी यदादि नाम या सूत्राने आकार आदेश अवश्य होईल. इद अतु गुणे या सूत्राने पररूप केला असता काय होणार? ईद आणि औच्या ठिकाणी नपुंसकाचे याला काय आदेश होईल? ई आलं. ही झाल्यानंतर दशच्या या सूत्राने दच्या ठिकाणी काय आदेश होतो? म. कशा ठिकाणी? दच्या ठिकाणी मग झालं तर याला इम ई आणि हात गुण या सूत्राला गुण होता तेव्हा काय शब्द होता? इदम इमे. यानंतर बहुवचन इद धन ही येथे सुद्धा पुन्हा नपुंसकस्य जलचर या सूत्राला नु आगम होतो. इदन ही दशच्या सूत्राला म होतो. काय होईल? इमन ई आणि सर्वनाम स्थाने च्या संबंध त्यांना उपदेला दीर्घ. मग काय होणार? इमान ई जोडलं तर इमान. त्याच्याकडे इदम इमे इमानी प्रथमा द्वितीयासीत इदम इमे इमानी द्वितीया हे होतं. आणि एका पक्षात तुम्हाला द्वितीय टौस्वेन गेलाय. कोणता? द्वितीय टौस्वेन. त्याला काय होईल ना? येणार तरंगाची प्रतिरूप येणार येणे येणानी इदम इमानी त्याचा येणार येणे येणानी. तृतीया असून पुल्लिंगाप्रमाणे सर्व अनेन आभ्याम तृतीया अस्मै आभ्याम एभ्यः चतुर्थी अस्मात् आभ्याम एभ्यः पंचमी अस्य अयोः येषां षष्ठी अस्मिन् अयोः येषु सप्तमी. लीला अन्वादेशे नपुंसके वा एनर वक्तव्य. अन्वादेशात नपुंसक लिंगामध्ये विकल्पाने है ना. अन्वादेशे नपुंसके वा एनर वक्तव्य. आता काय झाला? अन्वादेशात नपुंसक लिंगा वा म्हणजे विकल्पाने म्हणजे नपुंसक लिंगामध्ये विकल्प असं नित्य होणार नाही. ठीक आहे. विभाषा अहन नकारांत शब्द आहे. अहन म्हणजे दिवस. अहन अनसु या ठिकाणी समोर नपुंसकाच
समोर नपुंसकात हा समोर नपुंसकात समोर नपुंसकात ते हा ते नपुंसकाचे चक्र आहे ते समोर नपुंसकात या सूत्राने काय विश्वचा लोप झाल्यानंतर खाली पुढे आपल्याला मागे संधीच्या प्रकरणात विसर्ग संधीत एक सूत्र दिलं हे रोसुती रोसुती स्वामी ह्या पुल्लिंगात पण चालले नाही रोसुती या सूत्र काय आहे अन्नोरेपादेशात्मतसुदी तसू पुढे नाही त्याचा लोक झाला ना पुढे नाही आहे म्हणून तिथे केवळ काय झाला रेपादे झाला रेप झाल्यावर रेपचा अक्षरावर सामेवर विसर्जनीय या सूत्रानं विसर्ग झाला तेव्हा हे रूप सिद्ध झाले तत्पश्चात अहंधन ही नपुंसकाच्या सूत्रानं पौच्या ठिकाणी श्रेय आदेश होतो त्याचा राहतो ही येथे एक सूत्र आहे आता कोणतं विभाषा विशेष विभाषा विशेष म्हणजे गी आणि शे पुढे असेल तर है ना अंचाचा असंख्य अंचाचा विकल्पाने लोप होतो लोप झाला अहन तर काय झाला अहनी आणि जेव्हा लोप होणार नाही तेव्हा अहनी है ना आता बहुवचनामध्ये अहंधन याला रसोई त्याची सर्वनामस्थाने संज्ञा होते म्हणून सर्वनामस्थाने च्या संबद्ध त्या सूत्रामध्ये दीर्घ केलं तर अहानी याला अहन अहनी 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 अहानी प्रथमा अहनी अहनी अहानी द्वितीय है ना आता तृतीय इथे काय होणार अहंधनचा इथे अल्लोपोनः या सूत्रानं अंचाचा लोप होईल तर काय आला अन्न नंतर अहनधन भ्याम या अवस्थेमध्ये पुन्हा एक सूत्र आलं अहन 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 इत्यस्य रूपपदान्ते 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 अहन इत्यसारखा अहन अस्या या शब्दाच्या ठिकाणी पदांते म्हणजे पदांतामध्ये काय होणार रू झाला कारण की स्वादिष्ट सर्वनामस्थाने त्यानं काय होणार पदसंज्ञा है ना पदसंज्ञा झाली पदांचा फरू करायचा मग काय झाला अह रू धन ध्यान रू व्याम मागे अ आहे मध्ये रू आहे आणि पुढे हश आहे म्हणून विसर्ग संधी
हशीच हे सूत्र आहे. हश पुढे असेल तर रुच्या ठिकाणी उ होतो. अरुघ्याम. नंतर रू झाला, हे नाही ऊ झाला. अहू अद्गुण, याने गुण झाल्यानंतर अहो अहोभ्याम इति रूपं सिद्ध्यते. हलादि प्रत्यय पर्यस्ति सर्वत्र नकारस्य क्रमेण ओ कुर्वन्तु. आणि स्वरादि प्रत्यय पर्यस्ति न अह घटकस्य अकारस्य लोपं कुर्वन्तु. तदा अन्धा तृतीया, अहोभ्याम, अहोभि चतुर्थी, तृतीया अन्धे, अहोभ्याम, अहोभ्यः चतुर्थी, अन्नः, अहोभ्याम, अहोभ्यः पंचमी, अन्नः, अन्नोः, अन्नां षष्ठी. अन्नी मध्ये विकल्पाने होईल अन्नी, अहनी, अन्नः, अहस्सु सप्तमी. एक अहस्सु सप्तमी. बस एकदा विसर्ग आणि एक वेळेस शरोचीना सकार. तर उच्चार करा. अहस्सु, हे अहः, हे आया, अहनी, अन्नी, हे आहानी संपूर्ण. या प्रकारे हा अन शब्द होतो. यानंतर दुसरा शब्द आहे दंडील. दंडील ज्या कुळात दंडधारी मनुष्य राहतात त्या कुळाला म्हटलं जातं दंडवाला कुळ, किंवा ज्या कुळात दंड आहे. तरी पूर्वी एखाद्या महात्म्यानं कोणीतरी एक दंड ठेवून दिला, मग त्या कुळाचं नावच पडलं काय, दंडी. आता लक्ष द्या, याचा दंडन झाला की नाही. मग दंडेन सु, सु इथेच समोर पुंसकार किती सूत्रानं लोक लुक. दंडेन राहिला नचा, न लोप प्रातिपदिकांतस्य किती सूत्रानं लोक लोप होता. झाल्यावर काय होईल दंडी हे वचन. दंडी धन ही आला अवच्या ठिकाणी ती, तर काय रूप झालं दंडी नि. दंडे दंडेने. लक्ष द्या काय झालं ते. नंतर दंडीन धन ही या अवस्थेमध्ये आता याची सर्वनामस्थाने संज्ञा आहे. सर्वनामस्थाने नकारांत आला बहुवचनात लागतच. तर काय होणार जीचा ही दीर्घ दंडी, पहिल्या दुसरा एकार दीर्घ, आणि आज नंतर बहुवचनात एकार दीर्घ. तर दंडी दंडीने दंडीने प्रथमा, दंडी दंडीने दंडीने द्वितीया. ध्यान प्रत्यय अग्रे आगच्छति तदा न लोभ प्रातिपदिकान्तस्य सूत्रेण नकारस्य लोभः. तदा दंडिना दंडिभ्यां दंडिभ्ये तृतीया, दंडिने दंडिभ्यां दंडिभ्यः चतुर्थी, दंडिना दंडिभ्यां दंडिभ्यः पंचमी, दंडिना दंडिनो दंडिनां षष्ठी, दंडी दंडिनो दंडीषु सप्तमी. हे दंडी संबोधनामध्ये दंडी सु असल्यानंतर संबोधनाप्रमाणे प्राप्य स्थिती झाली, परंतु इथे एक वार्तिक येते.
वार्तिक अंदाजे संबुद्धौ नपुंसकानां न लोपो वा वक्तव्यः। अर्थ काय आहे? संबोधनामध्ये नपुंसक शब्दांच्या नचा लोप विकल्पाने सांगावा है ना। संबोधनामध्ये नपुंसक नपुंसक शब्दांचा नचा लोप विकल्पाने सांगावा म्हणजे एकदा नचा लोप होईल आणि एकदा नचा लोप होणार नाही। मग होईल हे दंडी दंडी आणि हे दंडी। पुढे प्रथमासारखा दंडीने संबोधन। या प्रकारे दंडीन शब्द झाला। दंडीन शब्दानंतर दुसरा शब्द दिला सुपथीन। कोणता शब्द आहे? सुपथीन। सुपथीन पथीन होता ना, तर आता इथं सु जोडला। सुपथीन म्हणजे चांगल्या रस्त्यावालं नगर। कारण की चांगला नगर नपुंसक शब्द आहे ना, मग आता हे विशेषण आहे। सुपथीन म्हणजे चांगल्या रस्त्यावालं नगर। ज्या नगरात चांगले रस्ते आहेत कसलं नगर। मग आता सुपथीन झालं। सुपथीन सुचालो न चालो दंडीप्रमाणे सुपथीन। द्विवचनात सुपथीन ही या अवस्थेत याचे भाव या सूत्राने पूर्व शब्दाचे भ संज्ञा होते। भ संज्ञा झाल्यानंतर भस्य टेरुलोपा है की नाही। भस्य टेरुलोपा या सूत्राने पतिमथ आणि पतिमथ गुरुमुची यांच्या टीचा लोप होतो म्हणून काय होणार? यांचा लोप काय झालं? सुपथ ही जोडून दिला तर काय होते बघा? सुपथीन। एक लक्ष द्या, तुम्ही लिहिण्याच्या नादात नका लागू, समजतंय काय त्याला। मग आता झाला सुपथीन ही काय स्थिती झाली? सुपथीन ही। या अवस्थेमध्ये पुन्हा एक सूत्र येऊ लागलं। कोणता? थंथ येणारच आहे, पण त्यापैकी पतिमती लागेल का? पतिपत्री वृक्षामार कधी लागतं ते? सुपडे असेल तर सुपडे असेल तर फक्त सुपडे असेल तर मग कोणत्या लागा? नाही, इतोच सर्वनाम सर्वनाम अगोदरच येतोच सर्वनाम स्थाने। सर्वनाम स्थाने आता बघा एकच्या ठिकाणी अत आदेश होतो। सर्वनाम स्थान पुढे असेल तर मग याच्या ठिकाणी अ आदेश केला। सुपथ हिंचा अन ही पुन्हा एक सूत्र कोणतं येणार? थोंथ। पतिमथोस तस्यंथादेश। पती आणि मच्छा त्याच्या ठिकाणी
सर्वनाम स्थान पुढे असेल तर काय आला सुपंथ अंजोडा सुपंथन ई आणि सर्वनाम स्थाने च संबुद्ध या सूत्राना मागाचा आकार दीर्घ झाला तर काय होणार सुपंथ आणि प्रथम अशीच सुपथी सुपथी सुपंथाने प्रथमा सुपथी सुपथी सुपंथाने तृतीय पासून सगळं पुल्लिंगाप्रमाणे सुपथा सुपथीभ्याम सुपथीभि तृतीया सुपथे सुपथीभ्याम सुपथीभ्य चतुर्थी सुपथः सुपथीभ्याम सुपथीभ्य पंचमी सुपथः सुपथो आणि सुपथा होते तीचा लोप होऊन जातो स्वराधी पुल्लिंग लक्षात नाही सुपथ वारंवार थी बोलते सुपथः सुपथोः सुपथां षष्ठी सुपथी सुपथोः सुपथीषु सप्तमी हे सुपथी हे सुपथी हे सुपंथानि संबोधन है ना चला एवढं पहा उद्या अवकाश आहे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते